अखेर न्याय मिळाला. मल्ल शिवराज राक्षेवरचा अन्याय संपला. कुस्ती महासंघाचे निर्णायक पाऊल. महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेला निर्णय प्रसंग अखेर एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादग्रस्त निर्णयानंतर निर्माण झालेल्या वादावर आता राज्य कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. महासंघाने आपल्या निर्णयात आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबलिया यांना 3 वर्षांसाठी निलंबित करत मल्ल शिवराज राक्षे याच्यावर लादलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राक्षेला पुन्हा एकदा मैदानी लढतीसाठी संधी मिळणार आहे. हा निर्णय अनेक कुस्तीप्रेमींनी आणि जाणकारांनी स्वागतार्ह ठरवला आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गादी विभागाच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात चुरशीची झुंज रंगली होती. अंतिम क्षणी पंच नितेश काबलिया यांनी राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला, ज्यावरून वाद पेटला. हा निर्णय राक्षे आणि त्याच्या समर्थकांना अन्यायकारक वाटला. संतप्त झालेल्या राक्षेने पंचावर हात उचलल्याने त्याच्यावर 3 वर्षाची बंदी लादवण्यात आली होती. महासंघाने या घटनेनंतर योग्य न्याय सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने सखोल चौकशीनंतर निष्कर्ष दिला की पंचाचा निर्णय चुकीचा होता आणि त्यामुळे राक्षेवर अन्याय झाला. या अहवालाच्या आधारे महासंघाने नितेश काबलिया यांना राज्यस्तरीय स्पर्धांमधून 3 वर्षांसाठी वगळलं आहे. तर शिवराज राक्षे याची बंदी उठवून त्याला पुन्हा एकदा मैदानी संधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.